स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं धाराशिवच्या उमरगा लोहारा तालुक्यातील समविचारी पक्ष, संघटना, सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्ते सर्व एकत्र येत प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी एक वज्रमूठ तयार करताना दिसून येत आहेत. 16 ऑक्टोबरला शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. नेमकं या बैठकीत काय शिजलंय पाहूया सविस्तर वृत्त. स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी, युक्त्या आणि आखाड्यांच्या चर्चा, इच्छुकांच्या मुलाखती अशी लगबग सुरू असल्याबाबत सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी राज्यात 2 मुद्दे प्रकर्षानं समोर येत आहेत. मतदान चोरी आणि दुसरा मुद्दा आरक्षणाचा आहे. दोन्ही मुद्द्यांवरून सध्या घमासान दिसत आहे. जातीपातीच्या राजकारणात स्थानिकमध्ये कोण पैलवान बाजी मारतो याची उत्सुकता वाढत आहे. प्रस्थापितांना झुगारून आता उमरगा तालुक्यातील सर्व विस्थापित घटक समूह एकत्र येत सत्ता काबीज करण्याच्या अनुषंगानं एकमतानं विचार करत असल्याचं दिसून येत आहे. ॲडव्होकेट शीतल चव्हाण, RPIचे ज्येष्ठ नेते हरीश डावरे, SK चेले, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड, रवी किरण बनसोडे, दिलीप सुरवसे, योद्धा फाउंडेशनचे प्रदीप जाधव, ॲडव्होकेट ख्वाजा शेख, राजू बटगिरे, संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब पवार, ॲडव्होकेट अर्चना जाधव, सत्यनारायण जाधव, धीरज बेळमकर, राजू भालेराव, प्रदीप चौधरी, मयुरी पैलवान, उत्तम गायकवाड, बाबूराव गायकवाड, संजय कांबळे, सोहेल इनामदार, शबाना उडचणे, प्रदीप चौधरी, यादव माने, किशोर औरादे, करीम शेख, बबिता मदने, रेखा येळनुरे, कविता साळी, बाळासाहेब माने, रोहिदास वाघमारे आदींसह इतर समविचारी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी शासकीय विश्रामगृह उमरगा येथे ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक सामान्यातून सामान्य चेहरा, चांगल्या नगर परिषदच्या शहराच्या व सर्वांगीण विकासाकरता एक योग्य असा चेहऱ्याची चाचपणी करून योग्य दिशादर्शक चेहरा देऊन या निवडणुकीसाठी सामोरं जाण्यासाठी एक प्रस्थापितापेक्षा एक लोकमान्य असा चेहरा देऊन या उमरग्याचा विकास व्हावा या हेतूने निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व मित्रपक्ष, मित्र संघटना व ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती. त्या ठिकाणी आणि या सकारात्मक बैठकीतून बऱ्याच काही गोष्टी निष्पन्न एकत्र मिळून लढा देण्याचा तर निश्चित झालेलाच आहे. जनतेतून जनतेला न्याय देणारा असावा, जनतेत मिसळणारा असावा, की प्रस्थापितांकडे फक्त एखाद्याकडे पैसा आहे याचा अर्थ तो नगराचा किंवा शहराचा विकास करू शकतो अशी भूमिका नाही, तर काम करण्याची सेवाभावी वृत्ती ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या तसेच व्यक्ती समोर आले पाहिजेत. तशाच व्यक्तींना या येणाऱ्या नगर परिषदेमध्ये ही जनता संधी देणार आहे इतका विश्वास आहे. त्या सर्व पक्ष असतील, सर्व संघटना असतील, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेची जी लोक असतील त्यांच्या माध्यमातून ही प्राथमिक स्वरूपाची आज बैठक झालेली आहे. की गेली पिढ्यानपिढ्या जे चालत आलेले राजकारण आहे, पिढ्यानपिढ्याचं जे राजकारण आलेलं आहे, तिथं विधानसभा असतील, लोकसभा असतील, नगरपरिषद असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, आता ही पिढ्यानपिढ्या आलेलं मोडीत काढून सर्वसामान्याचं, कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याच्या एखाद्या कुटुंबातलं पोरग की ह्या नगर परिषदेमध्ये जावं, पंचायत समितीमध्ये जावं, जिल्हा परिषदमध्ये जावं अशा अपेक्षा ते व्यक्त झालेल्या आहेत. पत्रकार तुमची एकी हे टिकून राहील का येणाऱ्या काळात? 100% जे आता ते बैठकीत, प्राथमिक बैठकीत तेच झालेलं आहे. आम्ही सर्वांचं अगोदर मनोगत व्यक्त करून घेतलेलं आहे, सर्वांचं ऐकलेलं आणि त्यांना सांगितलेलं आहे की बाबा ही जर तुम्हाला 100% पूर्ण जर सक्सेस करायचं असेल तर एकजुटीने राहावं लागेल, नसेल करायचं तर ही बैठका घेणं सुद्धा आम्ही बंद करणार आहोत. आणि 100% आमच्या सर्वांचंच ठरलेलं आहे की एक बैठक एकजुटीनं हा निर्णय घ्यायचा. त्याच्यानंतर ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही स्वबळावर लढण्याची भूमिका यापूर्वी जाहीर केली होती, परंतु ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज शासकीय विश्रामगृह उमरगा येथे उमरगा तालुक्यातील सर्व विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना एकत्रित मिळून एक तिसरा पर्याय उमरगा नगरपालिकेसाठी देण्यासाठी त्यांनी भूमिका आज घेतली. वास्तविक पाहता उमरगा नगरपालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. या सर्वांनी मिळून उमरगा नगरपालिकेला पिळून खाल्लेलं आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की इथल्या नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, या महाराष्ट्रामध्ये गाजलेली एक नगरपालिका उमरगा
की भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये इथले नगराध्यक्षांनी भ्रष्टाचार केला, नगरसेवकांनी केला. या एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या या प्रस्थापित मंडळींना मातीत गाडून या ठिकाणी हा नवीन तिसरा पर्याय या माध्यमातून उमरगा नगरपालिकेत एक चांगला, स्वच्छ, सुशिक्षित असा नगराध्यक्षपदाचा आम्ही उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कोण राहणार आहे चेहरा नगराध्यक्षपदासाठी? आता आम्ही या ठिकाणी एका पक्षाचं भूमिका या ठिकाणी जाहीर होत नाही. आम्ही सर्वजण विविध पक्ष, सामाजिक संघटना आणि ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन हे सर्वांच्या विचारातून आम्ही एक चांगलाच पर्याय या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा आम्ही देणार आहोत. राजकारणामध्ये काम करतोय आणि हे काम करत असताना बाबासाहेब आंबेडकर एकीकडे आणि 500 खासदार एकीकडे असताना सुद्धा बाबासाहेब दिल्लीच्या असेंब्लीमध्ये हिंदू कुणबी नामाचा ठराव टाकत असताना त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला हरकत नाही, पण त्यांनी त्यांच्या भूमिकेशी ठाम राहिले. आपण आपल्या भूमिकेशी ठाम राहिलो तर खऱ्या अर्थाने ही सत्ता आपल्याला मिळेल. त्याचं तात्पर्य म्हणजे आपण या एका विचाराने आपण जर एकत्रित आलो, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा एका मताचा अधिकार आणि या एका मताच्या अधिकारामुळे आपल्याला या ठिकाणी राजकीय भवितव्य आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने आपण फायदा करून घेणार आहोत, त्यांना महत्त्वाचा प्रश्न आहे. घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापित शाहीला छेद देत नवा पर्याय देण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना समान संधी देण्यासाठी, सत्तेमध्ये संधी देण्याच्या हेतूनं विविध पक्ष संघटनांच्या पुरोगामी विचारांच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची या ठिकाणी आज बैठक पार पडली. सगळ्यांनी आपली आपली मतं, मनोगतं या ठिकाणी मांडली. सगळ्यांनी अशा प्रकारचा तिसरा पर्याय देण्यासाठी आपलं एकमत या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की आम्ही सगळे या ठिकाणी जमलेले एकजुटीनं हा लढा देऊ आणि हा तिसरा पर्याय जनता यशस्वी करेल. कारण जनता सगळ्या प्रस्थापित नेत्यांना, प्रस्थापित पक्षांना कंटाळलेली आहे. त्यांचं सगळं ढोंग जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणून या नव्या पर्यायाला जनता समर्थन देईल असा पूर्णपणे विश्वास मला या ठिकाणी आहे. ही आणि प्राथमिक बैठक आहे. यानंतर वारंवार बैठका होतील आणि त्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं सगळ्यांची मतं विचारात घेऊन उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणचे जाहीर केले जातील. मग ते उमरगा नगर परिषद असेल, मुरुम नगर परिषद असेल, लोहारा नगर पंचायत असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सगळ्या ठिकाणी या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून पर्याय देण्यात येतील. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.